करताना सांगितले की कार्यक्रमाला उशीर व्हायला आहे आणि आता बोलायचं कसं पण बोलणं तर गरजेचं आहे. कारण आमदार म्हणजे प्रमोद देशमुख आमचे बंधू, पहिल्या दिवशीपासून आम्ही त्यांच्या या शाळेची वाटचाल बघतोय. मधला काळ त्यांनी सांगितला की कोरोनाच्या वेळेस परिस्थिती सगळ्यावरच म्हणजे अख्ख्या जगावर संकट होतं, त्याच्यात माणसासाठी जगलं पाहिजे हा संदेश बी कोरोनानं दिलाय. कारण प्रत्येकाला बऱ्याच जणाला थोडा श्रीमंतीचा गर्व कुणाला येतो, कधी कधी शिक्षणाची सुद्धा गची बाधा होती की मी शिकलोय, मी काहीतरी समाजापेक्षा वेगळा आहे, मी डॉक्टर झालोय, मी PSI झालोय, मी वकील झालोय आणि मी एक समाजापेक्षा वेगळा आहे. खुर्चीवर बसताना खुर्ची फुकून बसायची, चहाचा कप आल्यानंतर तो हातधर दांडा धरायचा, असाच जे काही थोडं जरा एक माणसाला तू माणूस आहे ही सांगण्याची वेळ परमेश्वरानं आणली म्हणजे ते म्हणजे कोरोना. कारण त्यावेळेस बघितलंय की आपली पत्नी, आपला भाऊ, आपली आई, आपला बाप, आपला भाऊ की जे आपण सगळं आणलेलं घरात खुशीनं खाणारे, घर बांधलेले खुशीनं राहणारे, शेवटी खिडकीतून ब्रेड बिस्किट चहा द्यायची त्यांच्या हातून वेळ आली. तो काळ सगळ्या जगावर होता. त्या काळात सुद्धा तुम्ही शाळा टिकवून ठेवली आणि आज पुन्हा एकदा 100 संख्या झालेली 250-300 संख्येच्या आसपास तुम्ही ही सगळं तुमची सर्व टीम विजय सर सहित, कारण विजय सर तर मी पहिल्या दिवशीपासून बघतोय. पडझडीच्या काळात 100चे 60 विद्यार्थी, 40 विद्यार्थी असताना विजय सर, 500 असताना विजय सर, पुन्हा 100 झाले, पुन्हा विजय सर, आता पुन्हा 300 विजय सर. तर या काळात सुद्धा तुम्ही सगळ्या शिक्षक बांधवांनी माझ्या बंधूला सहकार्य केलं, त्याबद्दल एक देशमुख परिवाराच्या सदस्य म्हणून मी तुमचे लाख लाख आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला माझा भाऊ कुंदन देशमुख याची धावपळ मी रोज प्रत्येक वेळेस बघत होतो. आज तो आपल्यात नाही, ही सुद्धा एक दुःखाची घटना आहे. तरी सुद्धा आमदारांनी धीर न सोडता आज हे युनिट एक चांगल्या पद्धतीनं चालवलंय आणि त्यांच्या प्रस्तावित मध्ये सांगितलं की भैयासारखं हिशोब मागते. मला म्हणते शाळा तोट्यात आहे. आता शाळा तोट्यात आहे तिथं 4 कोटीचा पेट्रोल पंप काल सर विजय सर घेतलाय, इकडं 5-4 कोटीचं खडी मशीन चालू आहे, गाड्या 2-3 आल्या. तर मी शाळेचा हिशोब माहिला की मला वाकुरे सर का असं तोट्यात आहेत म्हणते. भानगड कुठे आहे विजय सर, एक तर मला तुमची गाडी घ्यावी लागेल. म्हणजे मी तुम्हाला त्याच्यासाठी सांगायलो की आता API सरांनी सांगितलं की शिकलं पाहिजे. त्यांच्या अंगावर खाकीची वर्दी होती, म्हणजे ती आजच्या काळात वाघाची कातडी आहे. आपलं गाव किती आहे, 25,000 लोकसंख्येचं, 20च पोलिस गावाला सांभाळते, म्हणजे ते वाघाचा कातड आहे. त्यांनी सांगितलं शिकलं पाहिजे. आता या 2 वकिलांनी काय सांगितलं, शिकलं पाहिजे, मोठी पदवी घेतली पाहिजे, आपण पैसे कमवले पाहिजे, पण हे तर झालंच पाहिजे. मी एक सर्वसाधारण नागरिक आहे, मी काही जास्त शिकलेलो नाही. मला प्रमोद देशमुखजींना एवढंच सांगायचंय की तुम्ही जे आता तुमच्या शाळेच्या काही लोकांच्या डिग्र्या वाचून दाखवल्या त्याचा तर आम्हाला 100% अभिमान आहे. पण भविष्यात ज्या ठिकाणी तुमच्या शाळेतून विद्यार्थी गेलेत त्या देशाचे, त्या गावाचे, त्या तालुक्याचे, त्या जिल्ह्याचे एक चांगले नागरिक म्हणून जगले पाहिजे, शांत जगले पाहिजे. ही सुद्धा तुमच्या शाळेचं मोठेपणा. आज पदव्या घ्यायच्या, मी, माझी बायको, माझा फ्लॅट आणि माझी गाडी, एवढ्यापर्यंत पदव्या घ्यायच्या नाही, एवढ्यापर्यंत शिकायचं नाही. तुम्ही एक चांगला नागरिक म्हणून तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही कसं वागता, तुम्ही ज्या गल्लीत राहता, ज्या मोहल्ल्यात राहता, ज्या गावात राहता, ज्या समाजात राहता, त्या समाजाबरोबर सुद्धा तुमची वागणूक कशी आहे हे सुद्धा संस्कार शाळेच्या माध्यमातून, पालकाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला घडले पाहिजे. जसं की मग सरांनी सांगितलं की माझा विद्यार्थी स्टेजवर आल्यानंतर ज्या पद्धतीने टाळ्या वाजवल्या जातात त्याच पद्धतीनं माझ्या शेजारणीचा सुद्धा विद्यार्थी चांगला डान्स करतो काय की म्हणून शेजारणीपेक्षा तुमच्या टाळीचा आवाज जास्त आला पाहिजे. तो उद्देश ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस
या शाळेतून घडलेले संस्कार त्या विद्यार्थ्याच्या डोक्यात आहेत.